आता आचारसंहितेत तरी संपणार नाही. नाही आचारसंहिता नाही, पण कधी संपू शकतो. नाही तर आचारसंहिता जानेवारीपर्यंत असेल ना, जानेवारीनंतरच बोलूया आता याच्यावर. सामंत त्यांची लीड करत आहेत. आज नाही तर उद्या हे लोक भाजपमध्ये पुढचं वाचू नका, मी सांगतो. हे काय आजची टेप नाही, निवडणूक आली की टेप वाजायला सुरू होते. माझ्या मर्यादा मला माहिती आहेत, हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. मी असेल, भरतशेठ गोगावले असतील, आम्ही निस्सीम प्रेम माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर करतो. त्याच्यामुळं असली दगाबाजी आमच्याकडनं कोणाकडनं होणार नाही. पण जे माझ्यावर टीका करतायत ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना त्या पक्षामध्ये नाराज होऊन किती वेळा भेटले हे देखील त्यांना जाहीर साहेब, करायचं. रायगड जिल्हा आम्ही सांगितलं ना, आम्ही कोण हलका आहे आणि कोण जड आहे याचा विचारच करत नाही. आम्ही जो पराक्रम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केला, बरोबर आहे की नाही, आता त्याच्या पुढचा प्रवास तुम्ही बघा कोण कधी आलं. त्याच्यामुळे खरं धाडस, अंधारात उडी मारण्याचं धाडस हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजींच्या साथीनं केलं. म्हणूनच हे बाकी सगळे सरकारमध्ये येऊ शकले, हे निर्विवाद सत्य आहे.